या छत्रपती प्रीमियर लीग 2024 मध्ये समालोचन कक्षात दाखल। दोन्ही संघांना विनंती असेल अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये लावायचं। गोलंदाजी एन वरती आलाय प्रदीप। दोन्ही संघांना विनंती असेल अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी लावायचं। एका साइडला असेल चॅम्पियन संघ, दुसऱ्या साइडला असेल एमके संघ। एमके संघाने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी घेतली आहे, कारण की पिचचा अंदाज त्या संघाला नक्कीच चांगला असेल, त्यानंतरच त्यांनी हा निर्णय घेतलाय। फलंदाजी एन वरती आलाय सैफ अली खान आणि नॉन स्ट्राइक वरती आहे अनिकेत पुजारी। मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सैफ अली खान खरोखरच चांगली फलंदाजी केली होती, शेवटपर्यंत फलंदाजी करून आपल्या संघाला विजयपद पटकावलं होतं आणि त्यानंतर त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता। आता गोलंदाजी एन वरती आलाय प्रदीप। बघूया आपल्या संघासाठी काय करतोय। सांघिक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय आणि खरोखरच महत्वाचं षटक असं पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक असेल, त्या षटकामध्ये पाहूया काय करतोय प्रदीप आपल्या संघासाठी। पण मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सैफ अली खान स्ट्राइक वरती खेळतोय। सामन्याला सुरुवात होते, पहिला चेंडू पडतोय, पहिला चेंडू आणि अतिशय सुरेखरित्या टाकला, शफल केलं, पण पंचांकडे दाद मागितली आणि दाद फेटाळली। पहिला चेंडू निर्धाव असा चेंडू, अतिशय सुरेखरित्या पहिला चेंडू। ज्यावेळी पहिला चेंडू निर्धाव चेंडू पडतो त्यानंतर संघ आपला चांगला कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये असतो आणि दुसरा चेंडू चांगल्या पद्धतीने कट केला, फिल्डर चेंडू अडवतोय आणि चेंडू मात्र डॉट जातोय। खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, चांगल्या गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय, कारण की फील्ड प्लेसमेंट ज्या पद्धतीची सजवली त्या पद्धतीची गोलंदाजी देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि खरोखर अनुभव झोकून देतात गोलंदाज प्रदीप आपल्या संघासाठी। चांगला चेंडू स्टेट ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक पळतोय, अडवण्याचा प्रयत्न तितक्या चांगल्या पद्धतीने आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण झाली। धावसंख्येचा श्री गणेशा देखील झालाय, 3 चेंडू संपले, धावसंख्या झाली 1 धाव। सुरेखरित्या गोलंदाजी चालू आहे, पण तितक्या सुरेखरित्या पॉवर प्लेचं षटक टाकणं खरोखर प्रदीप यांच्याकडून शिकलं पाहिजे, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त पहिल्या 3 चेंडू मध्ये 1च धाव देणं अतिशय सुरेखरित्या कॉम्बिनेशन दिसतंय क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजांमध्ये। पुन्हा एकदा ऑफ साइडला कट केलाय आणि हलक्या हाताने मारला, 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण झाली। 4 चेंडूंचा खेळ संपलाय, धावसंख्या झाली 2 धावा। छत्रपती प्रीमियर लीग खरोखर आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन पाहायला मिळतंय आपल्याला या ठिकाणी। खरोखरच गोलंदाजी असो फलंदाजी असो दोन्ही ठिकाणी साजेशी अशी खेळी चालू आहे। पुन्हा एकदा पुढचा चेंडू, चांगला चेंडू आणि सुरेखरित्या मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतो, लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव दिली जाते आणि धावसंख्या होती 3 धावा। काही चेंडू बाकी असतील, शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला आणि सुरेख गोलंदाजी चालू आहे। 8 षटकांचा खेळ असताना त्यामध्ये पहिलं षटक चांगलं पडलं, त्यानंतर खरोखरच संघाला एक आपला कणा म्हणून ओळखलं जातो। बघा शेवटचा चेंडू आणि तो देखील चांगल्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसतोय, षटक संपतंय आणि धावसंख्या होती मात्र 3 धावा। सुरेख गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक होतं, हाणामारीचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये मात्र 3 धावा दिल्या। प्रदीपचं चांगलं षटक पडलं, त्यानंतर नवीन गोलंदाज येतोय सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन निकलेश। पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय। पहिलं षटक चांगलं टाकल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील जो दबाव असतो तो दबाव कुठेतरी कमी होताना दिसणार, कारण की पहिलं षटक तितकंच हाणामारीचं षटक होतं, मारण्याचा प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न देखील चांगला होता, पण प्रयत्न कुठेतरी फसत होते, चेंडू मात्र डॉट जात होते आणि त्यानंतर संघाचं षटक चांगलं पडलं। आता पाहूया काय होते दुसऱ्या षटकामध्ये। निकलेश गोलंदाजी एन वरती आलाय, सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय आणि स्ट्राइक वरती खेळतोय सैफ अली खान। ह्याच्या बॅटिंगमधून अजूनही धावांचा पाऊस पडत नाहीये, कारण की त्याची बॅट ज्यावेळी चालेल त्यावेळी संघ आपला नक्कीच कमबॅक करेल, कारण की पहिलं षटक चांगलं समजून खेळलंय
बघा आता दुसऱ्या षटकामध्ये काय रणनीती असेल. नक्कीच हे षटक हाणामारीचं षटक होईल. या षटकामध्ये नक्कीच षटकार चौकार पाहायला मिळतील. पाहूया सैफ अली खान, त्यासाठी दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू पडतोय आणि पहिला असा चेंडू, पंचांचा इशारा येतोय विकेट, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, हे समीकरण दिसतंय. आणि सैफ अली खान ह्यासारख्या मोठ्या खेळाडूला पहिल्या चेंडूवरती तंबूमध्ये परतावं लागतंय. खरोखरच गोलंदाजी चॅम्पियन संघाची अतिशय सुरेखरित्या चालू आहे. एमके संघाने पहिले फलंदाजीसाठी निर्णय घेतला होता. कुठेतरी तो निर्णय महाग ठरताना दिसतोय, कारण की ज्यावेळी आपण पहिली फलंदाजीचा निर्णय घेतो त्यावेळी आपण आपल्या संघाचं कुठेतरी फलंदाजीचं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो प्रयत्न कुठेतरी फसतोय. आणि सैफ अली खान तंबूमध्ये परततोय आणि नवीन फलंदाज येतोय दत्ता. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. जो मोठा खेळाडू आउट झालाय त्यानंतर दत्ता आलाय, कारण की त्याला त्या सैफ अली खानची जागा भरून काढावी लागेल, कारण की त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. पाहूया आपल्या नावाशी खेळी करतोय का दत्ता. पण गोलंदाजी तितकीच चांगली. निखलेश पहिला चेंडू टाकला, अतिशय सुरेख चेंडू टाकला आणि त्या चेंडूवरती समीकरण एकच होतं, जर चेंडू मारला तर षटकार केला असता, पण चेंडू सुटला आणि विकेट गेला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट, हे समीकरण निखलेशचं दिसतंय. पाहूया दत्तासाठी निखलेशचा पहिला चेंडू असेल आणि पहिला चेंडू विकेट ची अपील केली जाते, पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंच ती दाद नक्कीच फेटाळतायत. दुसरा चेंडू देखील डॉट जातोय. खरोखरच चांगलं समीकरण आणि पंचांची भूमिका खरोखरच एक निर्णायक भूमिका असते. जोपर्यंत पंच ग्राउंड मध्ये असतात तोपर्यंत देवाची भूमिका पार पाडतात. पंच बोलणे आंब्याच्या झाडाला चिक्कू पिकतो तर चिक्कूच पिकवावं लागेल, त्यामुळे पंचांची भूमिका ही निर्णायक भूमिका असते. खरोखरच पंचांना देखील मांडलं पाहिजे. दिवसभर उन्हामध्ये थांबावं लागतंय. चांगला चेंडू, पुन्हा एकदा कॅच इन बॉलचा प्रयत्न आणि प्रयत्न झाला, यशस्वी प्रयत्न होतोय. निखलेशचा दुसरा विकेट. 3 चेंडू टाकले. पहिल्या चेंडू मध्ये सैफ अली खानला विकेट घेतला, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट गेला, तिसऱ्या चेंडू मध्ये दत्ता आउट झाला. षटकार मारण्याचा प्रयत्न होता, कारण की संघावरती दबाव देखील तेवढाच मोठा होता आणि कॅच इन बॉलचा विकेट झाला. दत्ता तंबूमध्ये परतलाय. संघाला लागलेला मोठा झटका असेल. 3 रनावरती 2 विकेट गेल्यात. खरोखरच संघ कुठेतरी बॅकफूट वरती जाताना दिसतोय. आपला निर्णय कुठेतरी चुकतोय. कुठेतरी निर्णय चुकल्यानंतर आपल्या संघाचा संघनायक असेल किंवा संघाचे संघ व्यवस्थापक असेल त्यांना कुठेतरी निर्णय चुकल्यागत वाटत असेल, कारण की ज्यावेळी आपण पहिली फलंदाजी घेतो त्यावेळी आपल्याकडे लक्ष मोठं ठेवण्याचं आपल्या पुढे आव्हान असतं. ते आव्हान कुठेतरी कमी दिसतंय, कारण की 2 मोठे झटके बसल्यात, 2 संघाला मोठे हादरे बसलेत आणि या संघाची धावसंख्या मात्र 3च धावा झाली आहे आणि 2 विकेट देखील गेलेत. नवीन फलंदाज आलाय अभि. पाहूया आपल्या संघासाठी अभि काय करतोय. अभि टिकेगा तो रंग सामने में नक्की आएगा. देखिए अभि की फलंदाजी. निखलेशची गोलंदाजी पाहिली तर खरोखरच दाद दिली पाहिजे गोलंदाजीला, कारण की 2 मोठे झटके बसल्या संघाला. चांगला चेंडू हलक्या हाताने मारला, कारण की ह्या गोलंदाजाला षटकार चौकार मारायला गेलं की विकेट देखील जात, त्यामुळे हलक्या हाताने मारला, एक धाव काढली आणि या षटकामधली पहिलं धाव आले असं म्हटलं तरी चालेल, कारण की 4 चेंडू टाकले त्यामध्ये 2 गडी बाद झालेत आणि आता 4थ्या चेंडूवरती नवीन फलंदाज आला आणि त्यांनी समजूतदार अशी खेळी केली आणि एक हलक्या हाताने एक धाव काढली. निर्णय चुकला की नाही हे अजूनही 6 षटक बाकी, त्याच्यामध्ये नक्कीच समजेल, कारण की ज्यावेळी निर्णय घेतो त्यावेळी निर्णयावरती अंमलबजावणी देखील करणं खूप महत्वाचं असतं. चांगला चेंडू, पुन्हा एकदा ऑफ साईडला हलक्या हाताने कट केलाय आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने एक धाव काढली. धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या होती 5 धावा. खरोखरच दाद दिली पाहिजे गोलंदाजीला. आपल्याला आपण टॉस हारला, आपल्याला जो निर्णय हवा होता तो निर्णय नक्कीच मिळाला असेल, क्षेत्ररक्षणाचा निर्णय मिळाला आणि त्यावेळी संघ कुठेतरी आपलं वर्चस्व गाजवतंय.
खरोखरच आयोजनाबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. आयोजन इतकं परफेक्ट आहे, नियोजन इतकं परफेक्ट आहे की आपण सामन्याकडे वळूया. पुन्हा एकदा ऑफसाईडला हलक्या हाताने पुश केला, एक धाव काढली आणि आताच्या 1-2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 6. षटक संपले, 2 धावसंख्या झाली, मात्र 6 धावा. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा आल्या, पण 2 विकेट गेले. 6 रन 2 विकेटच्या नुकसानानंतर. आणि स्वप्नील दादा यांचं खरोखरच आपण बोलावं तितकं कमीच आहे. छत्रपती प्रीमियर लीग साठी एक मोलाचा वाटा, छत्रपती प्रीमियर लीग साठी एक कणा म्हटलं तरी चालेल. स्वप्नील दादा कामटे यांचं खरोखरच एक मोठा भाग असतो. आणि गोलंदाजीवर 10 वरती आलाय कार्तिक. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. खरोखर आजचा टेरी डे आहे, त्यामुळे सर्व खेळाडू तिकडे गेले नाहीयेत, पण इकडे आपला वर्चस्व गाजवत आहेत. कारण की प्रत्येक क्रिकेटरला असं असतं की आपल्याला प्रॉमिस डे नको, व्हॅलेंटाईन डे नको, टेडी डे नको, चॉकलेट डे नको, कुठलाच डे नको, आपल्याला फक्त क्रिकेट डे पाहिजे. प्रत्येकाला एकच आस असते, सॅटर्डे संडे कधी येतोय आणि आपण क्रिकेटमध्ये आपली मेजवानी कधी करतोय. पुन्हा एकदा चांगला मारलाय आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं आणि आपल्या संघासाठी डबल 3 धावा वाचवेल असं म्हटलं तरी चालेल. कारण की जर चेंडू सुटला असता त्यामागे खेळाडू देखील आला असता, फक्त सीमा रेषा आली असती आणि चौकार गेला असता. आणि असता गेला आणि ह्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळं मारल्याशिवाय आपण बोलणं कुठेतरी कमी केलं पाहिजे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि जातोय खूप वेळानंतर सीमा रेषा पार. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आणि ह्या 6 धावा असं म्हटलं तरी चालेल. खरोखर अतिशय लाजिरवाणी अशी फलंदाजी चालू आहे. खरोखर आपला संघ बॅकफूट वरती जात होता, त्यानंतर आपल्या संघाला कमबॅक कसं करायचं ते या षटकारानंतर नक्कीच दाखवून दिलंय. आणि अखूट टप्प्याचा चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता असं म्हटलं तरी चालेल. आणि ह्या चेंडूवरती ज्याची गरज होती ती गरज पूर्ण केली आहे. नवीन चेंडू द्यायचा आहे, सामन्यामध्ये व्यत्यय येऊ द्यायचा नाही, सामन्यामध्ये कुठल्याच कमतरता भासत नाहीये. युट्यूब लाईव्ह असेल किंवा पंचांचं काम असेल, प्रत्येक ठिकाणी आयोजन नियोजन परफेक्ट आहे. कारण की आयोजन नियोजन ज्यावेळी परफेक्ट असेल त्यावेळीच आपण आपला कार्यक्रम ओढवतो. त्यामुळे सर्वांना आयोजन नियोजन खरोखर आपण आभार मानले पाहिजे. त्यावेळी आपण या अशा स्टेजवरती खेळतोय, या अशा ग्रास विकेट वरती खेळतोय. आपल्याला प्रत्येक खेळाडू टेनिस क्रिकेट मधला सिमेंट विकेट असेल किंवा मातीच्या विकेट वरती खेळण्याची संधी मिळते, पण ग्रास विकेट वरती खेळणं खूप भाग्यवान असं म्हटलं तरी चालेल. आणि सुरेख असं विकेट असो, सुरेख असं आयोजन असो, सुरेख असं नियोजन असो, स्वप्नील दादा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दिलदार बस्ती में एक गस्ती असं म्हटलं तरी चालेल. आणि छत्रपती प्रीमियर लीगचा एक कणा असं आपण उल्लेखलं तरी चालेल. पुन्हा एकदा ऑफ साईडला कट केलंय आणि 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या होती 14 धावा, 2 विकेट झाले, धावसंख्या झाली 14. कुठेतरी स्कोर येताना दिसतोय, सिंगल आली आणि स्कोरबोर्ड चालू आहे. प्रत्येक चेंडूवरती डॉट चेंडू जाणं थांबले आणि चौकार षटकार नाहीये, पण 1 धाव 2 धाव नक्कीच येते. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर चांगली गोलंदाजी बनावं. पुन्हा एकदा पण चांगली दाद मागितली, एज आहे, किपरने चांगला झेल घेतला आणि विकेट जातोय. सचिन हे नाव फक्त क्रिकेट विश्वामध्ये नाहीये तर पूर्ण जगामध्ये घेतलं जातंय. सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटचा देव मानला जातो. त्या नावाचा आपण खरोखरच इथे गौरव केला जातो. तेच सचिन सर यांच्या नावाचं टी शर्ट घालून आणि त्यांच्या नावासारखा एक मोठा खेळाडू मागे यष्टिरक्षकाच्या मागे झेल टिपलाय. खरोखर दाद दिली पाहिजे. 3 विकेट झाले, धावसंख्या झाली आहे 3 विकेट 14 धावा. आणि नवीन फलंदाज आलाय प्रदीप पॅडी, फलंदाजी 3 वरती आलाय. संघामध्ये खूप मोठी विकेट आहेत आणि त्या संघामध्ये खूप मोठी विकेट लाईन देखील आहेत. प्रत्येक खेळाडू येतो त्यामध्ये ती क्षमता ठेवतो षटकार चौकार मारण्याची, पण जर आपण विकेट गेले तर नंतरच्या फलंदाजावरती दबाव देखील येतो आणि त्या दबावामध्ये खेळण्याची ज्यावेळी क्षमता खेळाडू ठेवतो त्यावेळी नक्कीच आपल्या संघाला तो मोठा खेळाडू म्हणून मानला जातो. कारण की आता जर 3 मोठे झटके बसले, दत्ताच्या स्वरूपात असेल, शेखच्या स्वरूपात असेल, अभिच्या स्वरूपात असेल आणि अभि तोच खेळाडू होता ज्याने मागचा षटकार नॉन स्ट्राईक वरती तो खेळाडू आहे. अभिच्या माध्यमातून षटकार चौकाराची अपेक्षा संघाला होती, पण त्या अभि केलं नाहीये, पण नंतर नक्कीच करेल.
आपला खेळाडू ज्यावेळी फॉर्म मध्ये नसतो, आपल्या खेळाडू ज्यावेळी आउट फॉर्म असतो, त्यावेळी आपला संघ असतो तो आपल्या खेळाडूला पुन्हा एकदा तेच संधी देतो आणि तो खेळाडू नक्कीच फ्रंट फुटवरती येण्याचं काम करतो. आणि पुन्हा एकदा ऑफ साईडला मारले, सिंगल घेतली आणि धावसंख्या होती 15 धावा. 3 विकेट बाद, धावसंख्या झाली 15. अल्टी का पलटी मारण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न फसतोय. षटक संपलंय आणि धावसंख्या झाली 15. 3 विकेट बाद, 15 धावा. पहिल्या षटकामध्ये विकेट आला नव्हता, पण दुसऱ्या षटकामध्ये तो विकेट भरून काढला आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट घेतले. तिसऱ्या षटकामध्ये 1 विकेट गेला आणि 18 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या झाली मात्र 15 धावा. कारण की 15 धावेचा विचार केला तर खरोखरच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक खराब आकडा मानला जातो. कारण की ह्या धावेंवरती खूप विकेट गेले. तर रोहित शर्मा असेल, शिखर धवन असेल, शुभमन गिल असेल, हे मोठे मोठे दिग्गज खेळाडू 15 या आकड्यावरती विकेट झाले. त्यामुळं 15 हा आकडा आणि 13 हा आकडा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मांडला तर एक खराब आकडा मानला जातो. एक मोठा वाईट आकडा म्हटलं तरी चालेल आपण म्हटला जातो. त्यामुळे 15 आकड्याचा विचार केल्यानंतर पाहूया एमके संघाला काय करतंय. षटकार जातोय 15 आकड्यावरती. एमके संघाला नाहीये तर चॅम्पियन संघाला मोठा धक्का बसतोय. 15 आकड्यावरती विकेट आणि षटकार नक्कीच पाहायला मिळतो. आणि 15 आकड्यानंतर समीकरण बदललंय. षटकार गेला, धावसंख्येमध्ये 21 धावा. खरोखर फलंदाजांना दाद दिली पाहिजे. विकेट जरी गेली असेल तरी आपल्या संघाचं जे वर्चस्व आहे, आपला संघ जो मोठा मानला जातो ते संघ दाखवून दिलं आणि षटकार चौकार नक्कीच बॅटिंगमधून चालू आहे. विकेट गेल्यानंतर स्कोरबोर्ड थांबावा लागतो, पण थांबला नाहीये. 1-2 धावा किंवा षटकार चौकार नक्कीच येतोय. ऑफ साईडला मारला तर एकच चौकार देतो, पण लेफ्ट साईडला ज्यावेळी चेंडू जातोय त्यावेळी सीमा रेषा पार जातोय आणि खणखणीत षटकार देखील जातोय. षटकारानंतर पाहूया काय होतंय. खास तो गोलंदाज होता, त्याने पहिल्या षटकामध्ये आपलं वर्चस्व गाजवलं होतं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा विकेट मिळतोय. कमबॅक केलाय. फुलटॉस चेंडू होता, हलका हाताने मारला, पण चेंडू मध्ये वेग कमी असल्यामुळे विकेट झालाय. झेल घेतली किरण याने. गोलंदाजी करतोय तो प्रदीप. खरोखरच एक चांगली गोलंदाजी म्हटलं तरी चालेल. षटकार गेल्यानंतर कमबॅक कसा करायचा तो नक्कीच प्रदीप याच्याकडून शिकलं पाहिजे. कारण की पहिलं षटक चांगलं, त्यामध्ये चांगलं षटक पडलं, संघाला आपलं वर्चस्व दाखवून दिलं. त्यानंतर सांघिक 4थं षटक घेऊन आला, वैयक्तिक 2रं षटक घेऊन आला. त्यावेळी प्रदीपने पहिल्या चेंडूवरती षटकार केला, पण आपला धीर सोडला नाहीये आणि त्यावरती 2ऱ्या चेंडूवरती विकेट घेतलाय आणि फलंदाजी इनवरती आलाय. गणेश, पाहूया आपल्या संघासाठी गणेश काय करतोय. चेंडू द्यायचाय. कमिटी मेंबर्स विनंती असेल चेंडू द्यायचाय, कारण की प्रत्येक ठिकाणी जे नियोजनामध्ये महत्वाचा वाटा असतो तो कमिटीचा असतो. नियोजनामध्ये महत्वाचा वाटा तो कमिटीचा असतो, आयोजकांचा असतो. आयोजकांचं ज्यावेळी 100% एफर्ट देतात त्यावेळी आपले 16 संघ असते, 16 संघामधले प्रत्येक खेळाडू असतात, त्या प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रत्येकाचं आयोजन नियोजनाबद्दल आपण नक्कीच साथ दिली पाहिजे. आणि त्यासोबत युट्यूब लाईव्ह असेल. युट्यूब लाईव्ह हे असं एक व्यक्तिमत्व आहे की आपण त्यांच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असो. आताच बिलगेटचा फोन आला, त्यावेळी ते पण बोलले की युट्यूब लाईव्ह खूप भारी आहे. त्यामुळे युट्यूब लाईव्हचा देखील विचार केला तर आपण त्यांच्याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. त्यामुळे आयोजन नियोजनामध्ये युट्यूब लाईव्ह देखील खूप महत्वाचं असतं. धावसंख्या झाली 21 धावा. 4 गडी बाद, धावसंख्या झाली 21. चालायचे सामन्याकडे वळायचे, सामन्याला व्यत्यय येऊन द्यायचं नाहीये. 21 धावा झाले, धावसंख्या पाहूया आता अजून किती उभं करतायत. फलंदाजी वरती आहे गणेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. लेग साईडला कटवलाय, ऑफ साईडचा चेंडू लेग साईडला मारला, पुन्हा एकदा धाव काढली. सिंगल धावेनंतर धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या झाली 22 धावा. प्रदीप गोलंदाजी वरती आहे. अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी चालू आहे प्रदीप यांची. पुन्हा एकदा चांगला चेंडू, हा देखील षटकार मारण्याचा प्रयत्न होता, पण एज लागली आणि हिटच्या स्वरूपात अजून एक धाव मिळते. 4थी धाव काढण्याचा प्रयत्न देखील यशस्वी होतो. बॅकअप कमी पडला आणि आताच्या 2 धावा मिळाल्यात.
धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाली 24 धावा. 4 विकेटच्या नुकसानानंतर धावसंख्या झाली आहे 24. खरोखरच रनिंग मध्ये देखील विचार केला पाहिजे. दोन्ही संघातल्या फलंदाजांवरती विचार केला पाहिजे, कारण की फलंदाजीमध्ये आपण ज्यावेळी षटकार चौकार घेत नसते तरी आपल्या बॅटिंगमधून 1-2 धावा काढणं खूप महत्वाचं असतं आणि ते एमके संघ नक्कीच करतोय. पुन्हा एकदा शफल केलं, ऑफ साईडला गेला आणि मस्त असा लांब लचक षटकार मारलाय. या षटकामधला दुसरा षटकार म्हटलं तरी चालेल. खरोखरच अतिशय सुरेख कटवला. शफल केलं, ऑफ साईडला गेला, वन बाउन्स आला आणि सीमादेशच्या परखनकनी षटकार मारला. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आणि ह्या 6 धावा असं म्हटलं तरी चालेल, कारण की मागच्या षटकामध्ये देखील याच फलंदाजाने षटकार मारला होता आणि हा फलंदाज आता तब्बल 8 चेंडूमध्ये 15 धावांवरती खेळतोय. खरोखरच या फलंदाजाचं बोलावं तितकं कमी आहे. अनिकेत पुन्हा एकदा चांगला चेंडू. षटकार मारल्यानंतर पुन्हा षटकाराची अपेक्षा नव्हती आणि त्याने खरोखर हलक्या हाताने 2 धावा काढल्यात. चांगलं रनिंग दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं कॉम्बिनेशन दिसते आणि 2 धावा काढल्यात. षटक संपले. धावसंख्या झाली 32 धावा. 4 विकेट झालेत. धावसंख्या झाली 32. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली 32. 24 धावेचा खेळ संपल्यानंतर 24 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 32 धावा. 4 विकेट. खरोखरच 4 मोठे झटके बसले असतील तरी संघामध्ये ती क्षमता होती. तुम्हाला म्हटलं होतं, कारण की शेवटचा खेळाडू पर्यंत प्रत्येक येणारा खेळाडू षटकार चौकार मारण्याची आपल्यामध्ये ती क्षमता ठेवतो आणि ती क्षमतेवरती अंमलबजावणी देखील करतो. आणि अनिकेतने चांगली फलंदाजी केली. वैयक्तिक 9 चेंडू 20 धावांवरती खेळतोय. नवीन गोलंदाज आला किरण. त्याने एक चांगली झेल देखील घेतलं. फुलटॉस चेंडू मिळाला होता त्यावेळी ते षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण किरणने झेल घेतला आणि विकेट देखील मिळाला. नवीन गोलंदाज आला सांघिक 5वं षटक, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन किरण. आपल्या संघासाठी काय किरण करतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. चांगला चेंडू शफल केला, पण पंचांचा इशारा येतो लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. शफल केल्यानंतर देखील फलंदाजाला पाहून गोलंदाजी करतोय. फलंदाजाला फॉलो करून गोलंदाजी करतोय आणि खरोखरच एक चांगली गोलंदाजी म्हटलं तरी चालेल, कारण की ज्यावेळी फॉलो करून गोलंदाजी करतो त्यावेळी आपल्या गोलंदाजीचं वर्चस्व नक्कीच दाखवून देतोय. पुन्हा एकदा अनिकेत स्ट्राईक वरती आणि पुन्हा एकदा मागच्या सारखा मारण्याचा प्रयत्न होता. शफल केला, ऑफ साईडला आणला, पण गोलंदाज तितका चालाक चतुर गोलंदाज आहे. त्याने पूर्ण फॉलो केलं फलंदाजाला आणि त्यावरती मारण्याचा प्रयत्न केला. स्लोवर टप्प्याचा चेंडू टाकला आणि चेंडू मात्र डॉट गेलाय. अनिकेत सारख्या खेळाडूला ज्यावेळी गोलंदाजी करायची त्यावेळी गोलंदाजाचं काहीतरी समीकरण नक्कीच दिसायला पाहिजे. आता समीकरण एकच असेल. स्लोवर टप्प्याचा चेंडू टाकायचा. लेगचे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. पॉवर प्लेचा वापर करायचा होता त्यावेळी केला नाहीये आणि आता पूर्ण सुररित्या मारण्याचा प्रयत्न होता. लेग साईडला चेंडू होता, ऑफ साईडचा मारायचा प्रयत्न होता, पण प्रयत्न कुठेतरी बसतो. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळणारी धावसंख्या होती 34 धावा. 34 धावसंख्या झाली 34 धावा. सुरेख गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी असं म्हटलं तरी झालेलं. पूर्ण पाहून गोलंदाजी करतोय. वाईट चेंडू. 2 धावा काढलेत. 29 धावाचा प्रयत्न होतोय का? प्रयत्न नाहीये. इंटरनॅशनल नियम क्रमांक 21चा अवलंबन करताना वाईट चेंडू धावसंख्या वाईट +2 अशा धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या झाली 37 धावा. सामन्यामध्ये ज्यावेळी आपण आपलं वर्चस्व गाजवतो त्यावेळी अतिरिक्त स्वरूपाच्या जेवढ्या कमी धावा देईल ते आपल्या संघाला खूप महत्वाचं असतं. ज्यावेळी आता या अगोदरचा चेंडू मागच्या षटकामध्ये हिट केला त्यावेळी 1 धाव मिळाली. आता वाईट +2 अशा 3 धावा मिळाल्या. अतिरिक्त स्वरूपाच्या तब्बल 3 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पण तितक्या चांगल्या पद्धतीने लांब लचक षटकार मारलाय. आपल्याकडे मोजायला जर असतं तर लांबचा षटकार आपण नक्कीच मोजला असता. खरोखर चांगला चेंडू होता, पण तितक्या चांगल्या पद्धतीने कटवलाय आणि सीमा रेषा पारखणकरीत षटकार करते. धावसंख्या होती 43 धावा. खरोखरच फलंदाजांना दाद दिली पाहिजे.
कारण की ज्यावेळी आपले विकेट गेले जातात त्यावेळी आपला खेळाडू कुठेतरी आपला संघ कुठेतरी बॅकफूट वरती असतो, पण नवीन फलंदाज तो आपल्यामध्ये ती क्षमता ठेवून येतो आणि त्या क्षमतेची अंमलबजावणी करतो आणि खरोखर ती अंमलबजावणी दोन्ही फलंदाजांनी केली. खास करून आपण विचार केला तर अनिकेतचा विचार केला पाहिजे. त्यावेळी या अनिकेत फलंदाजी एंडवरती आला त्यावेळी संघाची पूर्ण अपेक्षा अनिकेतकडे होती आणि अपेक्षा पूर्ण करतोय अनिकेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नावरती 2 धावा चांगल्या पद्धतीने पूर्ण होत आहेत. पण पंचाचा इशारा तो लेग बाय, टिप्पणीच्या स्वरूपात 2 धावा येतात. आपल्याला कुठूनही येऊ द्या, आपल्या संघाला धावांची गरज आहे असं म्हटलं तरी चालेल. नेमके संघ विचार करत असेल की आपण कमीत कमी 90+ धावा करेल त्यावेळी आपल्या संघाचं वर्चस्व नक्की दिसेल. लो स्कोरिंग मॅचेस आज पाहायला मिळतात आपल्याला. मागच्या सामन्यामध्ये देखील लो स्कोरिंग मॅच झाली. तर गोलंदाजी एंडवरती गोलंदाजाने देखील आपलं पूर्ण 100% दिलं आणि कुठेतरी सामना लो स्कोरिंग दिसला. शफल करून प्रत्येक चेंडू मारण्याचा प्रयत्न दिसतो. षटक संपले, 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्येमध्ये 45 धावांचा विचार केला, 25-45 आकड्याचा विचार केला तर रोहित शर्मा आपला इंडिया टीमचा कर्णधार रोहित शर्माची आठवण नक्कीच होईल. हा खेळाडू असा आहे की त्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 200 धावा एकट्याने 4 वेळा केलेल्या आहेत. प्रत्येक नवीन खेळाडूला विचारात येत असेल की आपण कधी रोहित शर्मा सारखं होईल. ज्यावेळी आपल्या पुढे मोठा खेळाडू ज्यावेळी असतो, आपल्या पुढे मोठ्या खेळाडूचं नाव असतं त्यावेळी आपल्यामध्ये ती क्षमता येते, आपल्यामध्ये ती ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे रोहित शर्मा सारखा खेळाडू बनणं खूप भाग्यवान आहे. इंडिया टीम सगळ्या संघाला रोहित शर्मा सारखा खेळाडू मिळाला आहे. ते एक इंडिया संघाचं भाग्य जसं म्हटलं तरी चालेल. खरोखरच रोहित शर्मा असो, विराट कोहली असो, सचिन तेंडुलकर असो, प्रत्येक खेळाडू हा खूप महत्वाचा खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडू आपल्या देशाचं नाव वर्चस्व केले आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा येतो अनिकेत. खरोखरच अनिकेतच्या जर्सी नंबर 10 आहे. 10 आकड्याचा विचार करता मागच्या तुम्हाला सांगितलं होतं की सचिन सर यांचा आकडा आहे. सचिन सर हे क्रिकेट विश्वामधील देव मानले जाते. आताच भारतरत्न पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. कारण की एक क्रिकेट क्षेत्रामधील सर्वात मोठा खेळाडू आणि सर्वात मोठा पुरस्कार घेणारा खेळाडू एकमेव असेल तर सचिन सर असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे अनिकेत काय करतोय आपल्या संघासाठी, संघाला खूप अपेक्षा आहे, त्या अपेक्षा पूर्ण करताना दिसतो. गोलंदाजी एंडवरती आला निकलेश, त्याने खरोखर ज्यावेळी संघाला गरज होती विकेटची आणि विकेट ओव्हर केली त्यानंतर एकच विकेट नाही तर नक्की 2 विकेट घेतलं. निकलेश चांगला चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि एकच धाव मिळाली. या चेंडूवरती नक्की षटकार चौकाराची अपेक्षा होती अनिकेतला, कारण की हा टप्पा चेंडू होता, अखंड चेंडू होता. अखंड चेंडूवरती षटकार आणि चौकार नक्कीच पाहायला मिळतात. षटकार चौकार ज्यावेळी येतो त्यावेळी फलंदाजा आपल्याला त्याच्या बॅटिंगमधून पुढचा षटकार पण दिसायला मिळतो, कारण की फलंदाज आपलं वर्चस्व गाजवताना दिसतो आणि या चेंडूवरती षटकार चौकार मारण्याची अपेक्षा होती, पण अपेक्षा कुठेतरी अपेक्षा भंग झाल्या आणि एकच धाव मिळते. निकलेश पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवरती आला. चांगला चेंडू, 16 टप्प्याचा चेंडू, गोलंदाजाने चांगला चेंडू टाकला पण फलक्षेत्ररक्षक कॅच साठी गेला नाहीये तर आपल्या संघासाठी धावा वाचवण्यावरती पोहोचलाय. कारण की कॅच विथ मॅच असं म्हटलं तरी चालेल, पण प्रत्येक चेंडूवरती कॅचेस नसते तर कुठल्या चेंडूवरती आपण थांबावं लागतं, कुठल्या चेंडूवरती आपण बॅकफूटवरती राहावं लागतं आणि खरोखरच रक्षकाने तेच केलं आणि कॅच नाहीये तर आपलं धावा वाचवलं. पुन्हा एकदा अनिकेत स्ट्राईक वरती, वैयक्तिक 12 चेंडू 18 धावावरती खेळतोय. होय, अनिकेत काय करतो आपल्या संघासाठी. चांगला चेंडू, पण नशीब ज्यावेळी साथ देत नसेल त्यावेळी काही होऊ शकतं आणि खरोखरच अनिकेत साथ नशिबाने नक्कीच दिली. आपलं ज्यावेळी आपण 100% देतो त्यावेळी नशीब पण आपल्या सोबत असतं आणि आता एज लागते, कीपर कडून सुटतोय आणि सीमा रेषा पार चौकार जातोय अनिकेतच्या बॅटिंग मधून आणि त्या इनिंग मध्ये पहिला चौकार म्हटलं तरी चालेल. षटकार नक्कीच जातात पण चौकार खूप कमी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली 51 धावा, संघाचं अर्धशतक देखील पूर्ण झालंय.
खरोखरच ज्यावेळी एमके संघाने फलंदाजी घेतली आणि पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या, 6 धावा केल्या होत्या, पण आता ज्यावेळी आपण धावाचा विचार केला तर अर्धशतक पूर्ण झालं. सुरेख चेंडू टाकला होता, पण तितक्या सुरेखरित्या वन बाउल सीमा रेषा पार खणखणीत चौकार. धावसंख्या होती 55 धावा. अनिकेत ने खरोखरच एक वेगळा आपला परफॉर्मन्स दाखवलाय, कारण की त्याच्याकडे संघाला त्याच्याकडून खूप अपेक्षा होती आणि ती अपेक्षा पूर्ण केली आहे अनिकेतने. खरोखरच अकुटप्प्याचा चेंडू होता, मागचा पहिला चेंडू देखील हाच होता, तर त्याने शफल केलं, लेग साईडला मारण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न फसला होता, पण आता स्ट्रेट ड्राईव्ह केलं आणि सीमारेषा वन बाउल चौकार गेला होता. बघा पुढचा चेंडू. खरोखरच अनिकेतच्या बॅटेमधून षटकार आणि चौकारच पाहायला मिळतात. मागणं षटक म्हटलं तरी चालेल. आज तो गोलंदाज होता निकलेश, त्याने दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट घेतले, पण या षटकामध्ये खूप मागणं षटक म्हटलं तरी चालेल. आधीच कर्जबाजारी आणि उष्ण मारतो शेजारी असं म्हटलं तरी चालेल, कारण की अकुटप्प्याचा चेंडू, प्रत्येक अकुटप्प्याच्या चेंडूवरती षटकार चौकार नक्कीच पाहायला मिळेल. ज्यावेळी फलंदाज आपल्या बॅटमधून षटकार मारतो त्यावेळी अकुटप्प्याच्या चेंडूवरती एक क्षमता ठेवतो, कारण की त्याच्यामध्ये तो एक एनर्जी आलेली असते आणि त्या एनर्जीवरती खरोखर दाद दिली पाहिजे अनिकेतच्या. पुन्हा एकदा निकलेश 2 चौकार 1 षटकार मारलाय अनिकेतने निकलेशच्या गोलंदाजीवरती. ऑफ साईडला पुन्हा एकदा कट केलाय, पुन्हा एकदा जातो सीमा रेषा पार खणखणीत चौकार. अनिकेत ऑटो शॉट. खरोखरच आपणच नाहीये तर प्रेक्षकांनी देखील दाद दिली आहे, कारण की आपला खेळाडू ज्यावेळी चांगला खेळतो त्यावेळी प्रेक्षकांनी दाद देतात, त्यावेळी खरोखरच खेळाडू चांगला खेळत असतो. 65 धावा झाल्या, 4 विकेट, 6 षटक संपले, धावसंख्या झाली 65, 65 धावा. आणि अनिकेत वैयक्तिक 36 धावेवरती खेळतोय. खरोखर 16 चेंडू 36 धावा, 3-4, 3 षटकार मारल्यात. फक्त षटकारांची अपेक्षा होती, पण चौकार देखील त्यासोबत अतिशय सुरेखरित्या मारल्यात. एकदा ऑफ साईडला मारला, एकदा स्ट्रेट ड्राईव्ह मारला, एकदा विकेट किपरच्या बॅक साईडला मारला. खरोखरच आणि पार्टनरशिप देखील जी अपेक्षा होती 16 चेंडूमध्ये 44 धावांची पार्टनरशिप चालू आहे, कारण की संघाला देखील अपेक्षा होती एक चांगली पार्टनरशिपची आणि ती पार्टनरशिप आता नक्कीच अनिकेत आणि गणेशने करून दाखवले. खरोखरच जी संघाला अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण केली अनिकेत आणि गणेशाने. खरोखर ज्यावेळी संघ आपला बॅकफूट वरती चालला होता, पहिल्या 2 षटकामध्ये मात्र 6 धावा झाल्या होत्या, त्यानंतर नंतरच्या 4 षटकामध्ये धावांचा डोंगर उभा केलाय, धावांचा पाऊस पडलाय आणि त्यामध्ये आपला बोलाचा वाटा म्हटलं तर अनिकेत त्याचा नक्कीच दिसून येईल, कारण की त्याने वैयक्तिक 16 चेंडू 36 धावा केल्यात. अर्धशतक अनिकेतचं पाहायला मिळतंय का? चांगला चेंडू, स्लोवर टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक किरण खाली येतो आणि किरणचा दुसरा झेल. आजच्या दिवसातील आपल्यातील दुसरा झेल किरणचा झालेला आहे, तरी विकेट जातो, विकेटचं पतन होतंय, धावसंख्या थांबते, धावसंख्या स्थिर होतीये. 65 धावेनंतर 5 विकेट झालेत. नवीन फलंदाज येतो अलोक, कॅप्टन संघाचा कर्णधार येतोय. 5 विकेट गेल्यानंतर फलंदाज अलोक आला, कारण की MS धोनी देखील ज्यावेळी 3 विकेट असायच्या 4 विकेट गेल्या की MS धोनी देखील यायचा फलंदाजी वरती. आणि आता देखील ज्यावेळी जर्सी क्रमांक 7 पाहिलं तर धोनी एक मोठा खेळाडू ओळखला जातो इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये. आता देखील अलोक संघाचा संघनायक, संघाचा कर्णधार, जर्सी क्रमांक 7 अलोक. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. एक मोठा खेळाडू आहे, कारण की ज्यावेळी बॅकफूट वरती थांबला, कारण की संघाचे विकेट जात होते, चांगले षटक चालू होतं, गोलंदाजांचं वर्चस्व दिसत होतं, त्यावेळी आलोकने बॅकफूट वरती थांबला. पुन्हा एकदा आल्या एका बाउन्सर म्हटलं तरी चालेल आणि पहिलंच बाउन्सर टाकतो, कारण की गोलंदाजाला माहिती असतं की नवीन फलंदाज आला की मारण्याचं अपेक्षा ठेवतो आणि त्यावेळी पहिलाच बाउन्सर टाकला आणि चेंडू मात्र डॉट जातोय. अलोक पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. सन्मान दिला, कारण की आपला नॉनस्ट्राईकचा खेळाडू चांगला फॉर्म मध्ये दिसतोय. कर्णधाराला माहिती आहे ज्यावेळी आपला नॉनस्ट्राईकचा खेळाडू ज्यावेळी फॉर्म मध्ये असेल त्यावेळी आपण त्याला फक्त साथ द्यायची. ज्यावेळी आपलं एक खेळाडू खेळत असेल, बाकीचे 10 खेळाडू आपल्याला साथ देतील, त्यावेळी संघाचं वर्चस्व नक्कीच आपल्याला दिसेल.
त्यामुळे प्रत्येकाचं साथ खूप महत्वाची असते. एकटा अनिकेत आपल्या बॅटिंगमधून षटकार चौकार मारणं महत्वाचं नाहीये, त्यासोबत नवीन आलेला खेळाडू त्याला स्ट्राईक देणं तितकं महत्वाचं असेल. तुम्हाला म्हटलं होतं स्ट्राईक देणं महत्वाचं असेल, पण बघूया फलंदाज काय होते. झेल जर झाली असती तर नक्कीच मोठा धावांचा डोंगर कमी झाला असता. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात. झेलचा प्रयत्न केला होता, पण सर्कल मध्ये खेळाडू नसल्यामुळे सर्कलच्या बाहेर खेळाडू होता आणि फॉलो थ्रू करताना चेंडूला कुठेतरी झेल झाला नाहीये. पण चांगलं क्षेत्ररक्षण म्हटलं तरी चालेल. आता 2 धावा, धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या झाली 68 धावा. अजून किती धावांचा डोंगर उभा राहतोय. तिचा अंदाज केला, ग्राउंडचा विचार केला तर खरोखरच आजूबाजूला फक्त क्रिकेटचा माहोल दिसतोय, क्रिकेटचं वातावरण दिसतंय. तितकंच महत्वाचं असतं. ज्यावेळी क्रिकेट खेळणं महत्वाचं असतं त्यासोबत वातावरण देखील तितकं महत्वाचं असतं. ज्यावेळी बाजूला सर्व खेळाडू पाहिले तर यंगस्टर दिसत आहेत, कारण की यंगस्टरांचं आता वर्चस्व दिसणार आहे इथून पुढे. अतिशय सुरेख चेंडू होता, पण तितक्या सुरेखरित्या खणखणीत सीमा रेषा पार षटकार अनिकेतच्या बॅटीमधून. खरोखरच अनिकेतचा आजचा दिवस अनिकेतचाच आहे, कारण की येताना गर्लफ्रेंडने नक्कीच टेडी डे वरती टेडी दिलेला आहे. त्यामुळे अनिकेत मध्ये तो जोश देखील दिसतोय. आता जातोय षटकार, धावसंख्या होती 74 आणि अनिकेत वैयक्तिक खेळतोय 44 वरती. अर्धशतकासाठी फक्त 6 धावांची अपेक्षा असेल. जर त्याची गर्लफ्रेंड आणि गर्लफ्रेंडने देखील फ्लाइंग किस देखील दिली आहे, कारण की खरोखरच गर्लफ्रेंडचं ज्यावेळी गिफ्ट मिळतं त्यावेळी आपला गर्लफ्रेंडचा बॉयफ्रेंड चांगला खेळत असेल. ज्यावेळी अर्धशतक अनिकेतचं होईल त्यावेळी गर्लफ्रेंडला टेडीची अपेक्षा नसेल तर नक्कीच अर्धशतकाची अपेक्षा असेल, कारण की या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण फॅमिली असो, पूर्ण फ्रेंड सर्कल असेल तर प्रत्येक खेळाडू आपला दिसून येते. धावसंख्या झाली 74 धावा. 7 षटक संपले, धावसंख्या झाली 74. अनिकेतच्या बॅटिंगमधून नक्कीच अर्धशतकाची अपेक्षा आपल्या फॅमिलीला असेल, आपल्या गर्लफ्रेंडला असेल. टेडीचं गिफ्ट देखील आज अनिकेत आपल्या गर्लफ्रेंडला देतोय का पाहूया. गोलंदाजी एन वरती आलाय कार्तिक. काय कार्तिक करतोय पाहूया आपल्या संघासाठी. पण स्ट्राईक वरती कर्णधार अलोक. 74 धावा, धावसंख्या झाली आहे 74. अनिकेतने धावांचा विचार आता केला, या अगोदर विचार करत नव्हता, कारण की आपल्याला फक्त षटकार आणि चौकारच मारायचे होते. इथं ग्राउंड मध्ये फक्त एकच नाव दिसतंय. पुढे चॅम्पियन संघ नावामध्ये चॅम्पियन आहे, पण इथे एकटा खेळाडू लढतोय तो म्हणजे अनिकेत आहे. अनिकेतचा पराक्रम नक्कीच दिसून होतं. ज्यावेळी संघ बॅकफुट वरती होता त्यावेळी अनिकेतने आपल्या संघाची बाजू, वर्चस्व नक्कीच गाजवले. 19 चेंडूमध्ये 44 धावा केल्यात. धावसंख्या झाली 75 धावा. शेवटचे 5 चेंडू बाकी असतील पहिल्या इनिंग मध्ये. अनिकेतला 5 चेंडू मध्ये 6 धावा केल्या तर अर्धशतक पूर्ण करतोय का. शफल केलं आणि एज लागतोय, विकेट होतोय. शफल केलं, ऑफसाईडला व्हाईट एअरकरचा प्रयत्न केला आणि प्रयत्न यशस्वी झाला आणि विकेट होतोय. महेश क्षेत्ररक्षक सॉरी
पूर्ण होतीये. धावसंख्या झाली 83 धावा. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली 83. पाहूया. चांगला चेंडू, पुन्हा एकदा स्लोवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा धावचीत होतोय का? पंच थर्ड अंपायर कडे गेलेत. पाहूया पंचांचा इशारा. थर्ड अंपायरचा निर्णय काय येतोय? शेवटच्या चेंडूवरती विकेट होतोय का, धावचीत होतोय का? पण निर्णय कसा, स्कोर 83 झालाय. शेवटचा चेंडूचा निर्णय येईपर्यंत आपण आपल्याला फायनल स्कोर सांगितला जाणार नाहीये. थर्ड अंपायर पूर्ण इंटरनॅशनल क्रिकेटचं नियोजन आयोजन दिसतंय. खरोखरच आयोजन नियोजनाबद्दल बोलावं तितकं कमीच आहे, कारण की क्रिकेट क्षेत्रामध्ये आयोजन नियोजन तितकं चांगलं असेल तेवढाच खेळाडूंमध्ये जोश देखील असतो. कारण की आता जर पाहिलं तर सभोवतानी ग्राउंडच्या सभोवतानी प्रत्येक ठिकाणी फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटचीच मेजवानी दिसते, क्रिकेटचाच रोमांच दिसतो. विकेट आहे, पंचांचा इशारा आला, विकेट. धावसंख्या झाली 83. आवश्यकता असेल 84 धावांची. ओके, सध्याला जी कॉमेंट्री आपण ऐकत होतात अक्षय यांच्याकडून, समालोचक अक्षय यांनी विविध स्पर्धेमध्ये नक्कीच समालोचन केलं होतं. आज आपल्या सोबत ते इथे होते छत्रपती प्रीमियर लीग मध्ये. थँक्यू अक्षय. चला, फिल्डिंग टीम लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या, कारण की बॅड लाईटचा इफेक्ट पडू शकतो. फिल्डिंग टीम लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. प्रथम फलंदाजी करताना महेश अण्णा कापटे संघाने धावफलकावरती एकूण 83 धावा जोडल्या होत्या. विजयासाठी 84 धावांचे आव्हान इथे नक्कीच ठेवण्यात आलेले आहे. नक्कीच टॉस जिंकला होता येथे महेश अण्णा कामटे संघाने अतिशय चालाकपणे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना आपल्या फलंदाजीवरती ते कायम देखील राहिले आणि ज्या पद्धतीने फलंदाजी केली, डगमगल्यानंतरही 83 धावा धावफलकावरती जोडल्या आणि विजयासाठी 84 धावांचं लक्ष्य आता चॅम्पियन्स या संघासमोर ठेवलेलं आहे. जो संघ जिंकेल तो कुठे ना कुठे नक्कीच टॉप 2 मध्ये जाईल. हरणारा संघ आज बाहेर लटकती तलवार त्याच्या गळ्यावरती नक्कीच लटकणार आहे. बाहेर होण्याचा तेवढाच खतरा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या आधी देखील 82 धावांचा हाय स्कोर होता महेश अण्णा कामटे संघाचा आणि आता देखील हाय स्कोर आहे 83 धावांचा महेश अण्णा कामटे संघाचा. तर महेश अण्णा कामटे पहिल्या सामन्यामध्ये काय यावेळेस आपल्याला 84 धावांचं सर्वोत्तम लक्ष पाहायला मिळतंय का? म्हणजे एकूण 84. बॉल बघायचा सर. आणि चला आपण पाहूया स्ट्राईक वरती कोण येतंय. अभिजित आलेले आहेत स्ट्राईक वरती. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत कुणाल. अभिजित आणि कुणाल यांची जोडी मैदानात उतरलेली आहे आणि गोलंदाजी मार्क वरती यावेळीच मागील गत मॅचचे सामनावीर आहेत सैफ. गोलंदाजी मार्क वरती जर सैफ यांच्याबद्दल बोलायचं झालं, अतिशय चांगली फलंदाजी त्यांनी मागील सामन्यांमध्ये केली होती, पण यावेळेस त्यांना फलंदाजीमध्ये त्यांचा सूर गवसता आला नव्हता. एकूण महेश अण्णा कामटे यांच्याकडून 2000 रुपयांचं बक्षीस देखील मिळालेलं होतं सैफ यांना, पण यावेळेस थोडं नक्की ना कुठे निराशाजनक कारागिरी फलंदाजीमध्ये त्यांनी केली आहे. पण काय गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करू शकतात का? कुणाल जाधव 40, सैफ अली 40 मॅच मध्ये 21 विकेट, म्हणजे प्रत्येक 11व्या चेंडूवरती 1 विकेट घेत आहेत. त्यांचा बेस जो आहे 13 धावा देऊन 5 विकेट्स. चला आपण वळूया या सामन्याकडे. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज अभिजित
पहिला चेंडू टाकण्यासाठी सैफ. हवे चेंडू पहिल्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न, फसलाय हा शॉट, येऊन चेंडू फसलाय हातामध्ये. सुरुवात जी झालीये विकेट सोबत झालीये, पहिल्या चेंडूवरती मिळते विकेट. अभिजित महत्वाचा फलंदाज बाधून तंबूत परतताना अभिजित झालेला आहे बाद. आणि खरं सांगायचं जर झालं ना, चांगली कॅप्टन्सी नक्कीच म्हणता येईल. काय याचं उदाहरण पण मी तुम्हाला सांगतो. IPL असो किंवा महत्वाचे कोणते T20 सामने, महेंद्रसिंग धोनी सर्वात प्रथम आपल्या मेन गोलंदाजाला बॉलिंग द्यायचा, स्पिनरला गेम मध्ये आणायचा, म्हणजे रविचंद्रन अश्विनला. तेच काम येते आलोकनी जर्सी नंबर 7 घालून केलेलं आहे. म्हणजे जर्सी नंबर 7 म्हणजे कॅप्टन्सीसाठीच. हे नक्कीच कुठे ना कुठे गृहीत धरलं जाणार आहे. या मैदानावरती पण तीच कला आपल्याला इथे पाहायला मिळालेली आहे. स्पिनर आणला गेम मध्ये, लॉफ्टेड येथे चेंडू फ्लाईट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली, मारण्याचा प्रयत्न केला, बॅट्समनला थोडस लालच नक्कीच दिलं आणि त्यामध्ये मोठा मासा आपल्या गळ्यात अडकवलेला. यावेळेस कॅच होतो आणि बाद होता आणखीन एक खेळाडू वाचलाय. 2 चेंडूंमध्ये 2 गडी बाद झाले असते. पहिला टप्पा हातात पडला, त्यानंतर कॅच धरलाही होता, पण थोडं ओव्हर एक्साइटमेंट येथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. या कारणास्तव हा झेल सुटलेला आहे. पण एक चांगली सुरुवात सैफ यांनी गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघाला नक्कीच करून दिली आहे. तर याच पद्धतीने तिसरा चेंडू आपण इथे पाहतोय पॉइंटच्या दिशेने खेळला होता. 1 धाव मात्र नक्कीच घेण्यात येईल. आणि आता नवीन फलंदाज कुणाल जाधव यांनी 1 धाव मात्र काढलेली आहे. नितीन शेट्टी आहे स्ट्राईक वरती. ओपनिंगला नक्कीच आले होते नितीन शेट्टी. पुढील चेंडू आणि चांगल्या टप्प्याचा चेंडू. असं वाटतंय फलंदाजाला हा चेंडू मारणं खूप सोपं आहे, पण जेव्हा फलंदाज प्रयत्नांमध्ये फसतोय ना, तेव्हा कुठे ना कुठे स्वतःला कसतोय, बघतोय की अरे हा चेंडू मारण्याचा होता, मी मारू का नाही शकत आहे. पण चांगली गोलंदाजी सैफ यांनी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून केली आहे. यावेळी पुन्हा एकदा फसलाय का शॉट, पाहूया होतोय का कॅच, पण नाही. उत्कृष्ट खेचलेला फटका, छत्रपतींचा छावा, मिळतील पूर्ण 6 धावा. आणि या 6 धावांसोबत धाव संख्या जाऊन पोहोचलीये 8 धावांवरती. अजून देखील या षटकाचा 1 चेंडू शिल्लक. या षटकाचा अजून देखील 1 चेंडू शिल्लक. एक मात्र चेंडू. पाहूया पुढील चेंडू. मॅजिकल स्पेल आणि यावेळेस पुढे येऊन खेळलेला फटका आणि खेळाडू तेथे झेल मात्र घेतला होता, पण कंट्रोल करू शकलेले नाहीये आणि उत्तुंग भरारी घेत मारलेला फटका. सैफला लागलेला आहे मोठा झटका. षटकार 2 पहिल्या षटकाची समाप्ती. पहिले जे 4 चेंडू होते सैफने सुरेखरित्या मैदानात टाकले होते, पण पुढील 2 चेंडूंवरती येथे सामना फिरताना दिसतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. 14 धावा आहेत धावफलकावरती आणि आता 42 चेंडूंमध्ये 70 धावांची गरज. म्हणजे प्रति ओव्हर तुम्हाला आता 10 धावा काढायच्या आहेत. 7 षटकांमध्ये 70 धावा विजयासाठी. चला पाहूया पुढील गोलंदाज. जर्सी नंबर 99 रविचंद्रन अश्विन, जर्सी नंबर 99 सौरभ गांगुली, जर्सी नंबर 99. हा पाहूया कोणत्या प्रकारचा खेळाडू आहे. समी ऍज सॅमी खान. चांगला चेंडू अखूट टप्प्याचा होता, पण रॉंग शॉट सिलेक्शन नक्कीच म्हणता येईल. अखूट टप्प्याच्या चेंडूला तुम्ही शफल केलेलं आहे. जो चेंडू तुम्ही एका जागेवर थांबून मारू शकता, त्या चेंडूला तुम्ही शफल करून ऑफसाईडचा चेंडू बनवून घेतला. या कारणास्तव निर्धाव पद्धतीचा हा चेंडू नक्कीच असणार आहे. क्षमासावी 1 धाव तरी येथे लेगबाईसच्या स्वरूपात मिळते. 1 धाव येथे काढून घेण्यात आलेली आहे, चोरून घेण्यात आलेली 1 धाव. सामी पुढील चेंडूसाठी सज्ज.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, पण आणखीन एक अयशस्वी प्रयत्न नक्कीच म्हणूया. तर डॉट चेंडू. आणि याच प्रकाराची काही बॉलिंग आता सामी खान याला नक्कीच करावी लागणार आहे. कॅप्टन अलोक यांचा भरोसा, पॉवर प्लेचं षटक दिलेले आहे सामीला. असं कोणालाही पॉवर प्लेचं षटक देता येत नाही. ज्यावरती कॅप्टन विश्वास करतो त्यालाच. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळलेला फटका, खणखणीत खेचलेला चौकार, धावा देऊन जाईल पूर्ण 4. आणि छत्रपती प्रीमियर लीगच्या स्वप्नील कामटे पवेलियन स्टँड मध्ये मारलेला हा चौकार, स्वप्नील कामटे स्टँड मध्ये मारलेला हा चौकार 4 रनांसाठी. पुढील चेंडू. पुन्हा एकदा अनऑर्थोडॉक्स क्रिकेट शॉट खेळण्याचा प्रयत्न, पण एकच धाव नक्की मिळेल. लेग बाईस पंचांचा इशारा. या एका धावासोबत धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावांवरती. जी संघाला गरज आहे ना त्या धावा तर आता निघालेल्या आहेत. आता जेवढ्या देखील तुम्हाला एक्स्ट्रा धावा मिळतील त्या तुम्हाला खोऱ्याने वसूल करायच्या आहेत. पुढील चेंडू आपण नक्कीच पाहूया. आणि यावेळेस फुल्लेंची टाकलेली ही बॉल, एक धाव. पुन्हा एकदा अंपायरचा इशारा, लेग बाईसचा नक्कीच असणार आहे. असं वाटतंय आज पंचांना जिम मध्ये गेल्यावरती लेगचा वर्कआउट करावाच लागणार नाहीये, कारण की प्रत्येक धाव लेग बाईस नाही इथे दिसत आहे. स्क्वॉट मारावी लागणार नाही आज पंचांना जिम मध्ये. पुढील चेंडू. मारण्याचा प्रयत्न होता पण वाईड. डाव्या यष्टीच्या अतिशय बाहेर टाकलेला हा चेंडू. पंच येते करारनामा देताना वाईड बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. जर सध्याला बॅट्सने रन जात आहेत तर जाऊ द्या, पण तुम्ही ज्या धावा बनवलेल्या आहेत त्यावेळेस जर तुम्ही अव्वांतर धावा देताय तर कुठे ना कुठे प्रेशर नक्कीच आता वाचण्यासाठी किंवा विकेटसाठी गोलंदाजी करताना दिसेल का. याच पद्धतीने पॉइंटला खेळलेला फटका, एक बॅट बाउन्स. आणि या खेळाडूंची कमाल बघा ना, 3 खेळाडू आहेत तिथे पण चेंडू थांबवायला एकही खेळाडू गेला नाहीये. म्हणजे हे तिन्ही खेळाडू पाहत होते की केव्हा बॉल बाउंड्री लाईन वर जाणार आणि कोणता खेळाडू जाऊन बाउंड्री लाईन मधून बॉल आणणार. याच हे उदाहरण होतं का. कारण की जेव्हा एका खेळाडूकडून बॉल सुटतोय तुम्हाला बॅकअप करणं गरजेचं. अतिशय सुमार दर्जाची फिल्डिंग मी नक्कीच म्हणेल. एकामेकांवरती निर्भर न राहता जर हा चेंडू थांबवला असता तर 4च्या जागी 2 धावा नक्कीच मिळाल्या असता. चला आपण याच पद्धतीने षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकानंतर धावा झालेल्या आहेत 26. एक गडी बाद झालेला आहे. आता 36 चेंडूंमध्ये 58 धावांची गरज. 36 चेंडू 58 धावा. सर टाइम वेस्ट नाही करायचा आहे. गोलंदाजी संघ अंपायर पुश करायचंय खेळाडूंना प्लीज. चला आपण पाहूया कोण येत आहे आता गोलंदाजी मार्कवरती. आबा येत आहेत का. ओके, गोलंदाजाचं नाव प्लीज. गुरु लोखंडे आतापर्यंत आपल्या सोबत स्कोररचं काम करत होते. चल गुरु हो जा शुरू. आता हा गुरु याला सुरू होणं नक्कीच गरजेचं. थोडेसे विकेट मिळवणं नक्कीच गरजेचं. आलोक संघाने याआधी 81 धावांची उधळण केली होती पण तो सामना 82 धावा करून खिशात टाकला होता. यावेळी असं होतंय का. हवे चेंडू, लॉंग लेगच्या दिशेला खेळलेला फटका. चांगली फिल्डिंग यासाठी. आणि नॉन स्ट्रायकर एंडला करतोय का थ्रो, होतोय का बाद. बाल बचावला गेलेला आहे. सिंगल. एक मात्र धाव. रनिंग बिटवीन द विकेट. मी काय पाहतोय, एक मात्र धाव एवढ्या चांगल्या शॉट वरती मिळालेली आहे. चला वळूया आपण पुढील चेंडूकडे. गुरु चांगला चेंडू हलक्या हाताने कट केलाय पॉइंटच्या दिशेला. खेळाडू
नक्कीच उपलब्ध. एक मात्र धाव बॅकवर्ड पॉइंटला येते काढताना आणि आता एकेका धावासोबत ही धावसंख्या पुढे जातीये. तर सिंगलनी कोणतेही फलंदाज असो, गोलंदाज असो किंवा फिल्डर असो माइंड करणार नाहीयेत. त्यांना भीती तेव्हाच वाटणार आहे, कडकी त्यांच्या अंगात तेव्हाच भरणार आहे जेव्हा चौकार आणि षटकारांची उधळण होणार आहे. पुढील चेंडू रूम बनवलाय, खेचलाय, फटका, वेचल्यात 6 धावा आणि कडकडाटीचा केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावा. फ्लॅट खेळलेला हा छक्का अतिशय उत्कृष्ट मारलेला फटका. याच्यामध्ये पॉवर एवढी होती की हाईट मात्र जरी नसली, फ्लॅट पद्धतीने खेळलेला फटका देऊन जातोय पूर्ण 6 धावा. दमदार शॉट नक्कीच म्हणावे लागेल. कुणाल जाधव आहेत स्ट्राईक वरती आणि आता 33 चेंडूंमध्ये 50 धावांचं समीकरण आपल्याला स्कोर कार्ड वरती नक्कीच पाहायला मिळतंय. 33 चेंडूंमध्ये 50 धावांचं समीकरण. चला पुढील चेंडूकडे वळूया. गौरव याला ऑफसाईडला टाकण्याची गरज. ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. या मैदानाची खासियत म्हणजे हे जे विकेट आहे गवताचं विकेट आहे. तुम्ही जो एरिया आहे ना, म्हणजे जिथे ग्रास उपलब्ध आहे, तुम्ही बॅक ऑफ द लेन चेंडू करताय, थोडासा पेस त्याच्यामध्ये जनरेट करताय. तर मी चौकार आणि षटकार पाहिलेलं नाहीये, पण जसा चेंडू स्लॉट मध्ये येतोय, फक्त बॅट्समनच्या एक स्टेप पुढे येतोय, तर त्या प्रत्येका चेंडूवरती चौकार किंवा षटकार येथे पाहायला मिळालेला आहे. पुढील चेंडू यावेळेस पंचांचे दोन्ही धाव समांतर, धावा मिळतील अवांतर. 1 धावासोबत धावसंख्या जाऊन पोहोचलीये 36 धावांवरती. 32 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज. आणि जर पार्टनरशिप बद्दल बोलायचं झालं, 15 चेंडूंमध्ये 36 आणि 16 चेंडूंमध्ये 37 धावांची भागीदारी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. 16 चेंडू 37 धावांची भागीदारी. चला वळूया पुढील चेंडूकडे. अतिशय महागडे षटक हे नक्कीच ठरते. आदित्य लोखंडे याचं 11 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा रूम बनवलाय, उडता हुआ शॉट केला आहे, जुडते हुए 6 रन. आणि याच पद्धतीने तिसऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 43 धावांवरती. आणि आता 30 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज. 30 चेंडू 41 धावा. या दोन्ही फलंदाजांनी 17 चेंडूंमध्ये 43 धावांची जी भागीदारी केली आहे, अतिशय संघाला महत्वाची होती. आणि महत्वाच्या वेळेस महत्वाचे फलंदाज येऊन आपला महत्वाचा आणि मोलाचा वाटा उचलतायत. यापेक्षा चांगलं म्हणजे सांघिक एक खेळ काय असू शकतो. म्हणून क्रिकेटला जेंटलमॅन्स गेम म्हटलं जातं. आणि का म्हटलं जातं हे दोन्ही फलंदाज येथे सिद्ध करून दाखवत आहेत. आणि आता गोलंदाजीवरती येतोय सैफ. पॉवर प्लेचं षटक नक्कीच संपलेले आहे. त्यानंतर आता हे पॉवर प्लेच्या नंतर दुसरं षटक घेऊन येतो, म्हणजे वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं. आणि येतोय तर येतोय, बाद पण करतोय कोणाला, नितीन शेट्टीला, ज्याने 10 चेंडूंमध्ये 23 धावा ठोकल्या होत्या. येते बाद होऊन तंबूत परतताना निखिल शेट्टी. अंगद येतोय का बॅटिंगला? अंगद. आणि आता नितीन शेट्टी बाद झाल्यावरती फलंदाजीसाठी येतोय अंगद. आणि हे एक महत्वाचं कारण आहे कॅप्टनने सैफला आणलेलं. सैफ हा विकेट टेकिंग बॉलर आहे. जर सैफ बद्दल बोलायचं झालं तर सैफ जेव्हा पण 3+ विकेट घेतो तेव्हा त्याचा संघ हा 70% सामना जिंकतो. हे क्रिक हिरो सांगतोय. सैफ जेव्हा पण 3+ विकेट घेतो, 3 किंवा 3+, तेव्हा
70% सामने त्याचा संघ जिंकतो. म्हणजेच पाहूया पुढील चेंडू. सैफाला अजून 1 ते 2 विकेट्स मिळवण्याची येते गरज. पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न, फिरवलाय चेंडू हाताने. अगर गेंदबाज गेंद को घुमाना जानते हैं, क्या बल्लेबाज बल्ले से गेंद को टहलाना जानते हैं? देखते हैं अगली गेंद. अब तक तो काफी अच्छी गेंदबाजी हमें जरूर देखने मिली है और ये इस बार थोड़ी सी क्विक गेंद आती हुई हवा में गेंद जरूर. पहला रन तेजी से लेने के बाद 1 रन पे यहाँ पे संतुष्ट. इस 1 रन के चलते 44 रन स्कोर कार्ड पर जरूर बन चुके हैं. 27 गेंदों में अभी भी 40 रनों की जरूरत. यहाँ पे गेंदे हैं 27. ये मैच काफी रोमांचक जरूर होने वाला है. आज के दिन का ये लास्ट मैच. इस बार जरूर रूम बनाया है, पर गेंदबाज ने देखा था कि बल्लेबाज बार बार शफल कर रहा है, तो इस बार उसने जहां पे गेंदबाज जा रहा है उसी तरफ गेंदबाजी की. तो अगर बैट्समैन काफी चालाक है तो गेंदबाज चतुर चालाक है, ये हम जरूर कहेंगे. अगली गेंद और देखिए इस बार भी घुमाया है, सहलाया है बल्लेबाज को. मारना चाहता था ये बल्लेबाज पर नहीं मिला है वो स्ट्रोक. इसके चलते 1 रन. चलिए बढ़ते हैं इस ओवर की लास्ट बॉल. 46 रन. हवा में ये गेंद मिड विकेट की दिशा में जरूर खेला है. 1 ही रन से इस बार भी संतुष्ट होना होगा. इसी के चलते ही 4 ओवर की होती है समाप्ति. 4 ओवर के बाद स्कोर होता है 46 रन विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. 47 रन विथ लॉस ऑफ 2 विकेट. अब 24 गेंदों में 37 रनों की जरूरत. 24 गेंदे 37 की दरखास्त. प्रत्येक प्रयासः गणते, ये हमने जरूर सुना है. श्री कृष्ण ने अर्जुन से जरूर कहा था कि प्रत्येकम प्रयासः गणते, यानी हर प्रयास मायने रखता है. आपको बस प्रयास करने की जरूरत यहाँ पे, और वो प्रयास करती हुई आलोक की टीम. इस टीम के कप्तान आलोक काफी अच्छी अपने टीम के लिए कप्तानी निभाते हुए जो रोल उन्होंने हर एक गेंदबाज को दिया है, गेंदबाज भी उसी अंदाज में निभाते हुए. और सामी है गेंदबाजी मार्ग पर. व्यक्तिगत दूसरा टीम के लिए 5वां ओवर लेकर आते हुए सामी, और जड़ में डाली है गेंद और बल्लेबाज ने जड़ से उखाड़ के फेंकी है गेंद. 6 रनों के लिए खेला है ये शॉट. वेरी हॉट. और 6 रनों के साथ स्कोर यहां पे बढ़ता हुआ 53 रनों पर. अब जीत के लिए 23 गेंदों में 31 रनों की जरूरत. टारगेट जो है 84 का है. 23 गेंदे और 31 रन. राजसर, आता जो सामना फिरतोय, असं वाटत होतं की आता गोलंदाज कमबॅक करताय, पण फलंदाजांनी पुन्हा एकदा कमबॅक करणं चालू केलेलं आहे. काय वाटतं राजसर या सामन्याकडे बघून? धन्यवाद सर. तसं म्हटलं तर संध्याकाळच्या वेळेस एवढी मोठी धावसंख्या पार करणं म्हणजे फार अवघड आहे, परंतु फलंदाजानं कमबॅक केलेलं आहे. या फलंदाजापैकी कोणताही फलंदाज जर शेवटच्या चेंडूपर्यंत जर थांबला, पिचवरती जर थांबून खेळला, तर एक षटक सुद्धा शिल्लक राहू शकतं, कारण वाऱ्याची झळ ही पूर्णतः विकेटच्या दिशेला आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेत कोणत्याही गोलंदाजानं जर ओव्हरपिच चेंडू टाकला आणि मनगटी कलाई शोल्डरचा यूज करत जर फलंदाजानं त्याचा पुरेपूर फायदा उचलला, तर तो चौकार षटकार मारू शकतो. त्या पद्धतीची गोलंदाजी जर गोलंदाजांना जर करण्याचा प्रयत्न केला तर अपयश सुद्धा येऊ शकतं. आणि याच पद्धतीचे याचप्रमाणे येते पुढील विकेट. सामी यांना ज्या कार्यासाठी बोलवलं होतं, सामी यांनी ते काम इथे करून दाखवलेलं आहे. एक चांगला उचली घेणारा चेंडू, अतिरिक्त बाउन्सचा चेंडू इथे पाहायला मिळाला. फलंदाज हुक मारण्याचा प्रयत्न करत होता, पण हुक याचा अडकलेला आहे शॉट आणि थेट किपर याने पकडलेला आहे कॅच. तर याच पद्धतीने हा सामना अजून अटातटीचा बनताना 22 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज.
22 चेंडूंमध्ये आता 31 धावांची गरज आणि या सामन्यावरती चॅम्पियन संघाची पकड अजूनपर्यंत नक्कीच मजबूत आहे. पण पाहूया क्रिकेटच्या शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही सांगता येत नाही. कोणता संघ जिंकेल हे अजूनही प्रेडिक्ट करणं अवघड आहे. आपण प्रेडिक्शन नक्कीच देऊ शकतो, पण हाच संघ जिंकेल असं आपण नाहीच म्हणू शकत. और अब सामी ने एक विकेट यहाँ पे जरूर दिलाई है. अब जीत के लिए 21 गेंदों में 31 रनों की म्हणजेच 21 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. तो चलिए मैच में आगे बढ़ते हैं सामी के साथ. नए बल्लेबाज आए हैं भूषण तांडले. चांगला चेंडू पण पंचांनी उठवलाय हात. गोलंदाज कहेंगे क्या बात. वाईड बॉल येते नक्कीच येतो. एक अतिरिक्त धाव नक्कीच मिळतीये. अतिरिक्त धाव संख्येत होतोय भर आणि 54 धाव पलकावरती पूर्ण. आणि आता 21 चेंडूंमध्ये 30 धावांचं समीकरण आपल्याला इथे नक्कीच पाहायला मिळते. 21 चेंडू 30 धावा. 3 चेंडू अजून देखील काढायचे आहेत या षटकाचे सामी यांना. यावेळेस फुल लेंथ मध्ये केलेला हा चेंडू. काऊ कॉर्नरचा खेळाडू तेथे नक्कीच उपलब्ध. थोडीशी गडबड जरी होतीये पण तरी एक्स्ट्रा धाव घेण्याचा प्रयत्न नाही. सिंगल सोबत एक धाव करतील कंप्लीट. आणि आता 20 चेंडूंमध्ये 29 धावा. काउंटडाऊन झालेला आहे हा सुरू. यानंतर या षटकानंतर अजून 3 षटक. या सामन्यावरती पूर्ण 55 आणि 45 अशी पकड नक्कीच बनवू नये. 55% डॉमिनेट करतोय फलंदाजी संघ. आणि यावेळी स्ट्रेट खेळलेला हा फटका. मिळतील पूर्ण 6 धावा. पुन्हा एक षटकार. पुन्हा एक केलाय प्रहार. जोरदार केलाय वार 6 धावांसाठी. अंगद यांच्या बॅट मधून येणारी ही 6 धावा कुठे ना कुठे संघाला एक उत्साह नक्कीच देऊन जाईल. एक पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच देऊन जाईल. यावेळेस बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने जाणारा चेंडू थर्ड मॅन कडे. पण पाहूया 2 धावा पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. याच पद्धतीने पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 5 षटकानंतर धावसंख्या होतीये 63 धावा. 3 गडी होत आहेत बाद. आता 18 चेंडूंमध्ये 7च्या सरासरीने 21 धावांची गरज. फक्त एक मोठा हिट या सामन्याचा विजय घोषित करू शकतो. कोण जिंकेल हा सामना हे नक्कीच आपल्याला कळेल. एक मोठा षटकार फक्त लांब आहे. तो हा फलंदाजीचा संघ. पण जर का विकेट्स आले जसं की आता विमाननगर मध्ये जे मॅचेस होत होते, राज रणदिवे सर माझ्या सोबत तिथे उपलब्ध होते आणि अशीच एक वेळ आली होती की 18 चेंडूंमध्ये 21 धावा करायच्या होत्या. 6 षटकांमध्ये एकूण 73 धावांचं आव्हान दिलं होतं. शेवटच्या 3 षटकांमध्ये 21च धावा करायच्या होत्या. पण तिथे 3 विकेट बॅक टू बॅक आले आणि सामना नक्कीच फिरला होता. पण हे समीकरण जर तरच्या गोष्टी आहेत, या झालेल्या गोष्टी आहेत. आता काय घडतंय, आता गोलंदाजीवरती येत आहेत आबा उर्फ कुणाल चौधरी. विकेट टेकर बॉलर आहेत आबा आपल्या संघाचे. पहिला चेंडू आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. खणखणीत खेचलेला हा चौकार. धावा देऊन जाईल पूर्ण 4 धावा. भूषण तांदळे. फुलटॉस हा चेंडू होता आबांचा, पण त्यावरती केलाय प्रहार आणि खेचलाय चौकार. आणि 17 चेंडूंमध्ये आता 17 धावांची गरज. जसं की मी आधी सांगत होतो, हा एक चौकार किंवा षटकार हा खेळ लांब आहे. फक्त एक मोठा स्ट्रोक आणि तो पहिल्या चेंडूवरती मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती पण मारण्याचा प्रयत्न असणार आणि आहे. मिळतील पूर्ण 6 धावा. फुलटॉस बॅक टू बॅक 2 फुलटॉस चेंडू. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावांची उधळण. आबा चौधरी.
16 चेंडूंमध्ये 11 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पण यावेळेस पाहूया किती धावून काढतायत. एक मात्र धाव, एका धावातच समाधान मानावं लागेल. चला, पूर्णपणे या सामन्याला एकतर्फे वळवून घेतलेला आहे अंगद यांनी आणि भूषण तांदळे यांनी. भूषण यांनी एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 11 धावा नक्कीच काढलेल्या आहेत. त्यांची येथे साथ देतोय अंगद. एका चौकाराच्या मदतीने 5 चेंडूंमध्ये 10 धावा काढलेल्या आहेत. अंगद याने चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. आबा यांना कमबॅक करणं गरजेचं. हवे चेंडू, क्या शॉट केला है, वेरी हॉट खेला है, कमाल का ये शॉट. और इसी शॉट के साथ मैच को अपने पाले में मजबूत कर लिया है, अपना पंजा कस लिया है. अब 14 गेंदों में 4. काय या षटकातच हा सामना संपेल का? 2 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. चेंडू आहे 2, धावा आहे 4 आणि महेश अण्णा कामटे संघ यावेळेस हवेत खेळलेला आहे. खेळाडू मात्र तेथे नक्कीच उपलब्ध. तरी 1 धाव घेऊन संघ स्तब्ध. ते म्हणतात ना, अशक्य से पुरुषाम करू, युद्ध से ही शौर्यता और दक्षता मिलती है. ये इन दोनों बल्लेबाजों ने जरूर दिखाया है. अब ये बल्लेबाज ये मैच को पूरी और अपनी तरफ खींचते हुए, अपने पाले में डालते हुए, अब 12 गेंदों में चाहिए 3 रन. और कप्तान आलोक यहाँ पे जरूर नाराज रहेंगे कुणाल आबा की गेंदबाजी से, क्योंकि आबा को बुलाया था, एक एक्सपीरियंस गेंदबाज है, पर उन्होंने पहले 2 गेंदें फुल टॉस दी थी. और इस बार हवा में गेंद फंस चुका. एक शॉट और कैजुअली खेला हुआ था ये शॉट. मतलब इस बल्लेबाज की तारीफ यहाँ पे क्यों करनी चाहिए? जब आपको 12 गेंदों में 3 रन चाहिए और आप गिव अप कर रहे हो और कैजुअली शॉट खेल रहे हो, तो ये खराब बल्लेबाजी का नमूना हम जरूर कहेंगे. मारना चाहिए था ये शॉट, टाइमिंग करना चाहिए था, पर नहीं, खराब बल्लेबाजी का नमूना अंगद की ओर से. पण अंगद यांच्या खेळामुळे RAPL च्या ज्या स्पर्धा होणार आहे तर त्यांची निवड झालेली आहे राज रणदिवे सरांच्या टीम मध्ये. अंगद यांची खेळी आणि राज रणदिवे सरांनी निवडले त्यांना RAPL च्या टीम मध्ये होणाऱ्या मॅचेसच्या टीम मध्ये. 11 चेंडू 3 धावा. यावेळेस खेळला ऑफला फटका. पाहूया किती धावा मिळतायत. याच पद्धतीने खेचलाय हा चौकार आणि या सामन्याला जिंकलेला आहे चॅम्पियन संघाने. चॅम्पियन पद्धतीने फाईट बॅक येथे केलेली आहे. नक्कीच गोलंदाजी करताना 83 धावा दिल्या होत्या, पण फलंदाजी करायला जेव्हा आलेले आहेत ना, तेव्हा 84 धावा एकदम सहजतेने केलेल्या आहेत. 1 षटक 4 चेंडू ठेवून हा सामना जिंकलेला आहे चॅम्पियन संघाने. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन चॅम्पियन. एमडॉक संघ उद्याच क्वार्टर फायनल खेळणार आहे या विजयी संघाबरोबर, म्हणजे चॅम्पियन संघाबरोबर. याची पण दक्षता घ्यायची आहे. एमडॉक्स वर्सेस चॅम्पियन. आणि छत्रपती प्रीमियर लीग मध्ये विजयी संघाचे फार फार अभिनंदन. चॅम्पियन संघ आपले फार फार अभिनंदन. पण MK संघ, महेश अण्णा कामटे संघ चांगली खेळी करून देखील फलंदाजीच्या जीवावर सामना त्यांना गमवावा लागला आहे. तरी पराजित संघाचे मी कौतुक करेल की त्यांनी खूप चांगले सामने खेळले आणि आशा करेल की पुढील सामन्यामध्ये आपण नक्कीच चांगलं करतात. चला.